न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अद्वैत क्रीडा केंद्र पुणे यांच्या वतीनं विविध पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा तसेच अद्वैत चषक क्रीडा पुरस्कार सोहळा देखील या ठिकाणी पार पडलेला आहे। या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन ज्यांनी केलं ते म्हणजेच आयोजक डॉक्टर मदन कोठुळे सर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यामध्ये विविध जणांना विविध कार्यान्वित गौरवण्यात आलेला आहे। हा पुरस्कार सोहळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर मदन कोठुळे सर। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल सर, आपण विविध कार्यांमध्ये असता, विविध कार्यक्रम आपण घेता, तसाच हा पुरस्कार वितरण सोहळा, काय सांगाल आताच्या पुरस्कार वितरण सोहळ्याविषयी? आजचा कार्यक्रम अत्यंत सुंदर झालेला आहे। या कार्यक्रमासाठी आलेले आमचे आमदार जयदेवजी गायकवाड, त्याचप्रमाणे संजय मोरे, सगळे जे आम्ही निमंत्रित केले होते ते सगळे कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमात व्यस्त होते, त्यामुळे ते इथपर्यंत पोहोचू शकले नाही। परंतु जो क्रीडा क्षेत्रात काम करणारी जी माणसं आहेत, त्याचप्रमाणे इथं जी सामाजिक क्षेत्रात जी काम करणारी माणसं आहेत ती मात्र इथं संपूर्ण सगळेजण हजर होते। गेले 35 वर्ष आम्ही हा जो कार्यक्रम करतो आहे, म्हणजे अद्वैत क्रीडा केंद्राचा वर्धापन दिन साजरा करतो। त्याचप्रमाणे अद्वैत क्रीडा केंद्राच्या मार्फत आम्ही जे स्पर्धा घेतो, बॉक्सिंगच्या, कराटेच्या किंवा बॉडी शोच्या स्पर्धा घेतो, आणि हा सतत उपक्रम आमचा चालू आहे। जवळजवळ मी 101 बॉक्सिंगच्या स्पर्धा अद्वैत क्रीडा केंद्राच्या मार्फत झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे बरेच विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर पण खेळलेले आहेत, आणि आमची जी संघटक आहेत किंवा ज्या प्रशिक्षक आहेत हे राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर NTO म्हणून काम करतात, नॅशनल टेक्निकल ऑफिसर, आणि याच्यातच मला खरोखर सगळ्यात मोठा समाधान आणि आनंद आहे। नक्कीच आम्ही बघितलं विविध क्षेत्रातील मंडळी इथे आलेले होते, त्याच पद्धतीने बघितलं जयदेवजी होते, तसेच संजयजी मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। या माध्यमातून आपण आताचे जे काही पुरस्कारकी आहेत त्यांना नक्कीच वेगळं एक बळ दिलेलं आहे, आणि त्यांच्या कामाची ऊर्जा देखील वाढावी याकरता याला प्रोत्साहन देखील दिलंय। तर अजून काय मेसेज आपण देऊ शकताय की समाजामध्ये अशा काही कार्यांची गरज आहे, हे पुरस्कार अशा पद्धतीचे पुरस्कार जर दिले तर त्यांच्या कार्याला देखील पुढे हातभार लागेल? खेळाडू म्हणून मी एकच गोष्ट सांगेल, नो एक्झरसाइज नो फूड। जर तुम्ही व्यवस्थित राहायचं असेल, तुम्हाला तंदुरुस्त, तर तुम्ही जेवणावर आणि सगळ्यावर कंट्रोल केलं पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे। त्याचप्रमाणे सामाजिक कामामध्ये आहे की सामाजिक काम करत असताना तुम्ही जातीभेद, धर्म, नंतर बाकीच्या ज्या भाषेबद्दल जे असणारा द्वेष आहे हा खरं तर समूळ नष्ट केला पाहिजे, तरच आपल्या या भारताचं डेव्हलपमेंट होणार आहे आणि अगदी योग्य पद्धतीने काम होणार आहे पुढचं। आज समाजातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला, आणि सर्व समाज घटकातील ज्या मान्यवरांचा सत्कार झालाय त्यांचं कार्य आज उजळून निघतं, आणि प्रत्येकाच्या कार्याचा अहवाल या ठिकाणी वाचून दाखवताना तो आनंद झाला की प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये किती उच्च दर्जाचं काम करतोय, पण समाजात त्यांना मान्यता आहे पण त्यांचं कौतुक करताना कुठे दिसत नाही। पण आज वर्धापन दिनाच्या माध्यमातून अद्वैत क्रीडा केंद्रानं त्यांचे संस्थापक अध्यक्ष मदनजी कोठुळे असतील, युवराजजी दिसले असतील, आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अशा सर्व मान्यवरांना या ठिकाणी एकत्र बोलवलं, हॉलमध्ये सत्कार केला, आमच्यासारख्या माणसाला बोलवून आमच्या शुभ हस्ते, मग त्यात आमदार जयदेवजी गायकवाड असतील, इतर सर्व मान्यवर असतील, यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतोय। खरं आम्हाला तुमचं कौतुक आहे, समाजावरचं काहीतरी आपण देणं लागतो ही मनात भावना ओराशी बाळगून आपण कुठलाही स्वार्थ न ठेवता एक सेवा देताय। मग वकील क्षेत्रातले असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, संस्थेच्या माध्यमातून असतील, क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये आपण योगदान आपलं देत असताना
आम्हाला आमचं ऊर भरून आलं की आपण अशा चांगल्या लोकांच्या सानिध्यात आलो आणि त्यांचं कार्य जे या ठिकाणी त्याची कदर केली गेली आणि मानाने त्यांचा सन्मान केला गेला, याबद्दल मी अद्वैत क्रीडा केंद्रांच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष संस्थापकांचं मी मनापासून अभिनंदन करेल आणि आभारही मानेन. असंच तुमच्याप्रमाणे आणखीनही समाजात काम करणारे लोक आहेत, त्यांची नावं तुम्ही या संस्थेला सुचवा आणि त्यांचं या ठिकाणी कौतुक करताना आपणही उपस्थित राहावं. मित्रो, आज आपण मान्य मदन कोथुळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं नाविन्य प्राप्त केलेले अशा तरुणांचा किंवा वेगवेगळ्या म्हणजे लेवलवर ज्यांनी यापूर्वी फार मोठ्या प्रमाणात काम केले अशा ज्येष्ठ नागरिकांचा देखील इथे सत्कार आयोजित केलेला आहे. त्या सत्कारामध्ये उपस्थित राहताना मला आनंद होतो. खरं म्हणजे कोथुळेंच्याबद्दल बोलायचं झालं तर ते पुणे शहरातील बहुजन समाजातील एक उच्च शिक्षित PhD झालेले आणि विशेषतः स्पोर्ट्समध्ये खूप उत्तुंग काम केलेले. स्वतः एक बेस्ट बॉक्सर होते आणि स्टेट लेवलपर्यंत मला वाटतं नॅशनल लेवलपर्यंत ते गेले होते आणि आता तर मला वाटतं इंटरनॅशनल लेवलवर ते काहीतरी चांगलं काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची जी धडपड आहे की केवळ राजकारणाकरता राजकारण न करता समाजातले जे तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गांशी संवाद साधून ज्यांचा कल या विशिष्ट खेळाकडे आहे अशा तरुणांना एक सल्ला देणं व त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडून चांगलं काम करून घेणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला वाटतं अशा लोकांच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देश पातळीवर आज जे चांगले रिझल्ट यायला लागलेले आहे. म्हणजे काल आपण क्रिकेटची मॅच जिंकली किंवा काही दिवसापूर्वी आपल्या त्या दिव्या देशमुखने बुद्धिबळामध्ये जागतिक पातळीवरचं यश संपादन केलं आणि अलीकडे आपण ऑलिम्पिकमध्ये देखील मेडल्स घ्यायला लागलो. तर हा जो प्रवास आहे भारताच्या तरुणांचा हा अतिशय उत्साहवर्धक याच्यासाठी आहे की कोथुळेंसारखे जे लोक काम करतात आणि म्हणून हे शक्य आहे. अजून आगामी काळामध्ये देखील ही तरुण पिढी आहे जी खूप डायनॅमिक आहे. त्यांना खेळाकडे वळवणं हे अधिक मोठी चांगलं, कारण खेळातून राजकारणात येणं, खेळातून वेगवेगळ्या सोशल फील्डमध्ये जाणं ही देखील फार मोठी गोष्ट आहे. कारण उदाहरण मी आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना वन्स अपॉन टाईम विद्यार्थी असताना मी कुस्ती चांगली खेळायचो. तर त्याच्यामधून माणसाला जो कोणी व्यक्ती असते त्याला चांगल्या प्रेरणा मिळतात, एक कॉन्फिडन्स येतो आणि एक जिद्द पण तयार होते. विजयी होण्याची एक जिद्द असली पाहिजे आणि तिला चालना देण्याचं काम अशा हे जे उपक्रम आहेत दिलं जातं. म्हणून मी कोथुळेंचं हार्दिक अभिनंदन. नमस्कार मित्रांनो, आजचा हा अतिशय संस्मरणीय सोहळा आहे. डॉक्टर मदन कोथुळे खरं तर माझा हा 1980 पासूनचा मित्र आहे आणि त्यानं अद्वैत क्रीडा संस्था ही सुरू केली आणि केवळ बॉक्सिंग पुरतं त्याचं कार्यक्षेत्र मर्यादित नसून त्यानं शिक्षण क्षेत्रातही सामाजिक काही आपण म्हणतो ना की काही यांना दप्तरं काही खरंच गरजू असतात, त्यांना दप्तर मिळत नाही किंवा वह्या पुस्तकं मिळत, तर अशा सामाजिक उपक्रमांनाही त्यानं प्राधान्य दिलंय. आणि स्वतः योगायोगाची गोष्ट म्हणजे तो आणि आम्ही एकत्र जर्नलिझम टीममध्ये करत होतो तेव्हाच त्यानं ठरवलेलं होतं की मला PhD करायची आणि आम्ही दोघांनी या संस्थेतच PhD केलेली आहे. आणि तो जो बॉक्सिंगचा त्याचा जो एक समाजकार्य आपण म्हणतो ना की बॉक्सिंग लोक एक ज्यावेळी मला आठवतंय की एक दोन मुली तिथं आलेल्या होत्या आणि त्यांचे पालक म्हणल्यावर म्हणे या मुली हट्ट करतात की आम्हाला बॉक्सिंग शिकायचंय. मग म्हणे यांची तो चेहरा वाकडा झाला बॉक्सिंगमुळे, तर यांची लग्न कशी होणार. मग त्यांनी उदाहरण सांगितलं बघा की मेरी कोमचं तुम्ही उदाहरण ठेवा की मेरी कोमनी बॉक्सिंगमध्ये आज अनेक ऑलिम्पिक पदकांसह अनेक पदके जिंकलेली आहेत. तर तुम्ही असं गैरसमज धरू नका की मुलींनाही आत्मसंरक्षणासाठी बॉक्सिंग हा खेळ अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आज अद्वैतनी जे काही मला पुरस्कार दिला हे माझ्यासाठी नसून मी काही जे काही क्रीडा क्षेत्रात माझं काही काम आहे त्या कामाचाच हा एक प्रतीक आहे कामाचं, किंवा त्याचंच हे योगदान आहे असंच मी म्हणेन. रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज अवधूत क्रीडा केंद्र
यांनी सामाजिक क्षेत्रातील जे विविध कार्यक्रम घेत असतात, ज्या क्षेत्रातले जे अध्यक्ष आहेत, कार्यक्रमाचे संचालक आहे आणि अनेक संस्था या ठिकाणी काम करत असते, यांना प्राधान्य पुरस्कार देण्याचं काम एक क्रीडा संस्था करत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम झालेला आहे. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमिक सामाजिक संस्था या संस्थेला बी त्यांनी पुरस्कार दिलेला आहे आणि मी स्वतः संस्थापक अध्यक्ष अमोल तुकाराम खंडाळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष, अतिशय आमच्या सर्व पदाधिकारी आणि स्वतः मी या ठिकाणी उपस्थित राहून हा पुरस्कार सोहळ्याला आम्हाला देण्यात आलेला आहे. अतिशय आम्हाला आनंद झालेला आहे आणि पुन्हा एकदा या अवधूत क्रीडा केंद्राला आमच्या संस्थेतर्फे लाख लाख शुभेच्छा. प्रथमतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो. यांनी जो पुरस्कार जाहीर केला त्या पुरस्कार स्वीकारत असताना अतिशय आनंद होत आहे. सामाजिक चळवळीत काम करत असताना सामाजिक कार्यकर्त्याला जो पुरस्कार मिळतो आणि त्याला जी पुढे चालण्याची चालना मिळते आणि ऊर्जा मिळते, त्यामुळे ह्या सोहळ्याला उपस्थित राहून मी गणेश ज्ञानेश्वर भालेराव, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष. नमस्कार, मी किरण शंकरराव म्हात्रे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, मातंग वसाहत अलकाटोकी चौक या ठिकाणी मी संस्थापक अध्यक्ष आहे. प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि नतमस्तक होतो. तसेच अद्वैत क्रीडा कला केंद्र नवी पेठ याचे संस्थापक अध्यक्ष माननीय मदन सर कोटुळे हे वर्षानुवर्ष चांगले उपक्रम राबवून नवीन मुलांना किंवा कार्यकर्त्यांना, सहकार्यांना, पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या मार्गाने मदत करत असतात. पुरस्कार सुद्धा यावेळेस त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच क्रीडाप्रेमींना म्हणजे उत्तम दर्जाचे जे खेळाडू आहेत त्यांना पण आत्ता त्यांनी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुरस्कार जाहीर केलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नमस्कार, मी अल्पना सुरेश मोरे, सत्यशोधक मुक्ता साळवे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. आज अद्वैत क्रीडा केंद्र यांनी जो पुरस्कार वितरण सोहळा घेतला व माझ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांनी जो पुरस्कार दिला त्याबद्दल त्यांचा आभार मानते. विशेषतः कोठळे सरांचा मी आभार मानते आणि येणाऱ्या काळामध्ये असं सामाजिक काम माझ्याकडून होत राहो आणि यांच्यासारखे वेगवेगळे पुरस्कारही मिळत राहो ही अपेक्षा करते. आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा. जय लहुजी. आज अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्ताने अद्वैत क्रीडा केंद्र यांनी एक सुंदर कार्यक्रम घेतलेला होता. हा कार्यक्रम नुकताच पार पडला. ज्यांनी ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये विविध कामं केलेली आहेत अशा मान्यवर सामाजिक कार्यकर्त्यांचा आज अद्वैत क्रीडा केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला. मी अद्वैत क्रीडा केंद्राचा संचालक आहे. त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की हा कार्यक्रम असाच दरवर्षी सामाजिक कार्यकर्त्यांचा बहुमान करण्यासाठी व्हावा, म्हणजे अनेक सामाजिक कार्यकर्ते अद्वैत क्रीडा केंद्राशी निगडीत जोडले जातील. आज अण्णाभाऊ साठे हे एक सामाजिक चळवळीतले महान लोकशाहीर होते. त्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने हा कार्यक्रम झाला. मी त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी ॲडव्होकेट वैशाली चांदणे, दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनची माजी अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी अद्वैत क्रीडा मंचाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्तानं विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. म्हणून पहिल्यांदा मी या ठिकाणी अद्वैत क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
मदनजी कोठुळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे प्रथम मी या ठिकाणी आभार मानते, अभिनंदन करते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती साजरी करत असताना ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, यांचा छत्रपती शिवाजी महाराज असेल, यांचा विचार हा तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. अद्वैत कला क्रीडाच्या वतीने दरवर्षी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्ताने जो कार्यक्रम खरंच उत्साहपूर्वक होतो आणि क्रीडा क्षेत्रासाठी उत्तेजना देण्यासाठी खेळाडूंना खूप सुंदर पद्धतीने कार्यक्रम राबविला जातो. त्याबद्दल अद्वैत कला क्रीडा केंद्राचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांना इथून पुढच्या कार्यक्रमांना शुभेच्छा देतो.